2 दिवसावरती नवरात्र आली। नवरात्रामध्ये 9 दिवसाचे उपवास असतात आणि त्या दिवसामध्ये एक ते एक पदार्थ खावीसे वाटत नाहीत, म्हणून वेगवेगळ्या पदार्थांची चव घ्यावीशी वाटते। म्हणून आज मी तुमच्याशी साबुदाणा वडे शेअर करणार आहे। मस्त गोल गोल आकाराचे, पहा कसे खरपूस आणि ब्राऊन कलरचे झालेत। त्यासोबत चटकदार गोड आंबट चवीचे दही आणि तेलकट तर बिलकुल नाहीत। हे वडे 2-3 दिवस छान टिकतात। आज जर बनवले तर ते 2-3 दिवस जशास तसेच राहतात। पहा कसे तेलात तळले तरी ते खरपूस झालेत आणि तेलकट तर अजिबात नाहीत। म्हणून आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे। राजश्री रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। साबुदाणा वड्यासाठी 4 बटाटे उकडून घेतले। ते गाळसर उकडून नाही घ्यायचे, ते अर्ध कच्चेच ठेवायचे आहेत। जास्त प्रमाणात शिजवले तर ते चिकट होतात आणि वड्याचा आकार पण बिघडतो। म्हणून अशा पद्धतीने उकडून घेतले आणि खिसण्यासाठी पण सोपे जातात। सगळे खिसून घेतले आणि पहा कसा मोकळा सुटसुटीत झाला किस याचा। 2 वाट्या बारीक साबुदाणा 4 तासापूर्वीच भिजत घातला होता। तो भिजून व्यवस्थित फुलला आहे। आता वड्यासाठी सगळं मिक्स करून घ्यायचं। एक मोठं पसरट भांडं घेऊन त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये खिसलेला बटाटा पण घालायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची आणि मीठ पण घालायचं। त्यासोबत थोडंसं जाडसर भरडा शेंगदाणा कूट पण घालायचा आहे आणि त्याचा घट्टसर गोळा तयार करायचा। हाताला थोडं थोडं पाणी लावून मीडियम साईजचे वडे तयार करायचे आहेत। हाय फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे, कारण कमी जर गॅस केला तर वडे तेल खूप पितात आणि वडे तेलकट बनतात। इथे मी 200 ग्रॅम ताजे फ्रेश दही घेतले आणि ते व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची, कारण गोडसर दही खूप छान लागते ह्या वड्यांसोबत।
पहा कसे मस्त झाले वडे, ब्राऊन कलरचे आणि खरपूस पण झालेत। हे वडे 2-3 दिवस छान टिकतात। या उपवासासाठी अगदी परफेक्ट आहेत आणि प्रवासात पण जाताना तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।